कस्तुरी, राज्यभरामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे। आज पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत। मतदान प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे। 2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। मात्र 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आज 23 नगरपरिषदा आणि 143 सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान पार पडतंय। तर उद्या आजच्या मतदानासह 2 तारखेला झालेल्या निवडणुकांचा असा एकत्रित निकाल जाहीर होणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालावर असणार आहे। आणि कस्तुरी, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे सध्या संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, तुम्ही फुलंब्रीमध्ये आहात। फुलंब्रीमध्ये सुद्धा आज मतदान पार पडतंय। कसा प्रतिसाद आहे मतदारांचा? सकाळपासून आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। प्रशासन सज्ज आहे का? सगळ्यावरच बोलू। विक्रांत, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। सध्या इथं कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी 7 वाजेपासून ही मतदार आहेत। या मतदार या ठिकाणी मतदानासाठी दाखल होत आहेत। मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये उत्सुकता आहे आणि ही काही वेळापूर्वी साधारण 7:30 वाजता जी मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि अशी मोठी रांग या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या मतदान केंद्रावरती महिलांना आकर्षित करण्यासाठी आदर्श सखी मतदान केंद्र आहे, तर दिव्यांगांसाठी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे। आदर्श दिव्यांग मतदान केंद्र देखील बनवण्यात आलेलं आहे। या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने एक उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वयोवृद्धांसाठी या ठिकाणी जे वयोवृद्ध असतील किंवा जे आजारी असतील त्यांच्यासाठी देखील चेअर्स ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता ही मतदान प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी जे मतदार आहे आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातल्या 6 नगर परिषदा तसेच 38 प्रभागांमध्ये आता मतदान प्रक्रिया जी आहे तर ती पार पडती आहे। नेमकं हे मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत पाडतं ते देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपल्यासोबत बाबा आहेत। बाबा, कडाक्याची थंडी आहे, किती वाजेपासून आलाय मतदानाला? सकाळी मतदान करायचं। तरुण देखील आहेत। तू काय म्हणशील? आता सध्या मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे, तरी सकाळीच आपण मतदान करून आपल्या कामाला। अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं या ठिकाणी हे मतदान आहे, प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। एक उत्साहाचं वातावरण या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। मतदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे। त्यामुळे एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील सकाळी 7 वाजेपासून लाईन लावण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हा मतदार राजा या ठिकाणामध्ये लाईनीमध्ये पाहायला मिळतोय। विक्रांत, खरंय सचिन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मतदार राजा हा जागृत आहे आणि त्यामुळे तो सकाळपासून मतदानासाठी पोहोचलेला आहे। मात्र हा मतदार राजा आता कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतोय ते समजून घेण्यासाठी आपल्याला उद्यापर्यंतची वाट पाहायची। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या बातचीतीसाठी।